गोंदियात संताप, ग्रामपंचायत सदस्याकडून दिव्यांगांना अपशब्द. नवेगाव बांधे येथील धक्कादायक प्रकार उघड, पोलिसात गुन्हा दाखल, परिसरात तीव्र खळबळ. नवेगाव बांधे येथील ग्रामपंचायत कार्यालयात दिव्यांग महिला व पुरुषांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला असून संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. शासकीय कामासाठी कार्यालयात गेलेल्या दिव्यांग नागरिकांना ग्रामपंचायत सदस्य देवाजी कापगते यांनी अपशब्द वापरत हिणविल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही दिव्यांग महिला व पुरुष आपल्या शासकीय कामांसाठी ग्रामपंचायत कार्यालयात गेले होते. यावेळी कामाबाबत विचारणा केली असता संबंधित सदस्याने त्यांच्याशी उद्धट व अपमानास्पद भाषेत संवाद साधल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या दिव्यांगत्वाची पूर्ण जाणीव असतानाही अशी वागणूक देण्यात आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. घटनेची माहिती परिसरात पसरताच ग्रामपंचायत कार्यालयात खळबळ उडाली. दिव्यांग नागरिकांना सन्मानाने वागवणे हा त्यांचा मूलभूत अधिकार असताना अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी अपमान केल्याने संतप्त नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध करत संबंधित सदस्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान पीडितांनी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. संबंधितांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकारामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून दिव्यांग नागरिकांना शासकीय कार्यालयात सन्मानपूर्वक वागणूक मिळावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत अशी मागणी जोर धरत आहे. तर पुढील तपास नवेगाव बांध पोलीस करीत आहेत. माझे पूर्ण नाव चतुर विश्वनाथ डोंगरवर, मी नवेगाव बांध येथील रहिवासी आहो. आम्ही सगळे दिव्यांगाचं एक नवेगाव बांधला आम्ही गट तयार केलेला होता. त्याची एक दिवसापूर्वी आम्ही एक सभा घेतलेली होती. त्यानिमित्तानं आम्ही सभेमध्ये विषय ठेवलेला होता का दिव्यांगाचा निधी आतापर्यंत मिळाला आहे. जवळपास दिव्यांगाचा निधी हा फरवरीमध्ये दिला जाते, पण या ग्रामपंचायतच्या बेबलशाहीमुळे दिव्यांगाची काही निधी जमा झालेली नाही. ते निधी विचारण्यासाठी आम्ही समक्ष ग्रामपंचायतमध्ये आलो. समक्ष ग्रामपंचायतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी आम्ही खुर्च्यांवर बसलेलो होतो. तर समोरून दाराच्या वरांड्यामध्ये आम्ही बसलेले होतो. तेव्हा संबंधित ग्रामपंचायतचे सदस्य श्री देवाजी महारूजी कापगते यांनी दिव्यांगांना एका वेळेस येऊन परस्पर कोटी आल्यावे लंगड्या पांगड्या नो या पद्धतीचे वक्तव्य करून सगळ्या दिव्यांगाचा अपमान केलेला आहे. त्यांना बोलण्याचा अधिकार असा का बरं आहे? ते काही या ग्रामपंचायतचे किंवा या गावाचे का भास आहेत का काय? या निमित्तानं आम्ही सगळे लोक एकत्र होऊन त्या गोष्टीचा आम्ही प्रतिकार करण्यासाठी येणाऱ्या 14 तारखेला आम्ही मोर्चा काढण्याचा एक संकल्प केलेला आहे. आणि आमची विनंती आहे की दिव्यांगाच्या मोर्चाला सहभागी आणि यशस्वी करण्यासाठी सगळ्या गावकऱ्यांनी आम्हाला सहकार्य करावं अशी मी या ठिकाणी विनंती बी करतो. आणि संबंधित आरोपीला कठोर कारवाई पोलीस निरीक्षक यांच्याकडून व्हावी. कारण अशी घटना वारंवार ग्रामपंचायत, आज नवेगावची ग्रामपंचायत, उद्या समोरच्या कितीतरी ग्रामपंचायत आहेत आणि कितीतरी दिव्यांग बांधव आहेत. या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची ही घटना गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये प्रथमच होत आहे आणि यामुळे अशी घटना वारंवार कधी होऊ नये. प्रतिनिधी प्रशांत उके, अर्जुनी मोरगाव.